गाडीवर मिळते तशी ओली भेळ सगळ्यांनाच आवडते, पण घरी त्याच पद्धतीची तयार होत नाही. का होत नाही, कशामुळं होत नाही, चला आपण पाहूया. आणि या भेळसाठी लागणाऱ्या सर्व चटण्या आणि सर्व साहित्य सगळं तर मला अचूक प्रमाणात सांगणार आहे, त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. तर सर्वात अगोदर इथे 6 ते 7 काश्मीरी लाल मिरच्या ज्या आहेत तासभर भिजवत ठेवलेल्या होत्या. मी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून मग मिरच्या या ठिकाणी भिजवलेल्या होत्या. आता या मिरच्या मिक्सरच्या जारमध्ये घालूया. त्यानंतर 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे, त्यानंतर अगदी पाव चमचा काळं मीठ आणि चवीनुसार मीठ. आता दोन्ही मीठ घालत आहोत त्यामुळे प्रमाण व्यवस्थित टाकायचं. त्यानंतर मिरच्या भिजवलेलं जे पाणी होतं तेच घातलं, कारण मी मिरच्या धुवून घेतलेल्या होत्या. मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आणि अशी आपली लाल चटक ही चटणी तयार झाली. म्हणजेच काय तर भेळची ही ओली लाल चटणी तयार झाली. आता लाल चटणी तयार झालेली आहे. लगेचच हिरवी चटणीसुद्धा बनवायला घेऊया. आता नॉर्मली आपण हिरवी चटणी बनवतो त्यापेक्षा थोडीशी ही वेगळी असते. तर इथे कोथिंबीर घेतली, 10 ते 12 पुदिन्याचे पानसुद्धा घ्यायचे आहेत. त्यानंतर अर्धा चमचा जिरे, त्यानंतर पाव चमचा काळं मीठ, त्यानंतर चवीनुसार मीठ. आता इथे थोडेसे जे आहे पुदिन्याचे पान घालायचे राहिले होते, त्यामुळे 10 ते 12 पुदिन्याचे पानसुद्धा घातले. आणि मिठाचं थोडं प्रमाण लक्षात ठेवायचं, कारण हिरव्या पालेभाज्या पहिलेच थोड्या खारट असतात. त्यामुळं 2 ते 3 हिरव्या मिरच्यासुद्धा घातल्या आणि एक बर्फाचा खडा किंवा मग थंड पाणी घातलं तरीसुद्धा चालेल. याने काय होतं, नॉर्मली हिरवागार असा आपला हा चटणीचा रंग तयार होतो, कारण मिक्सरची जी उष्णता असते मिक्सर फिरवताना त्यामुळं काळसर चटणी होते. त्यामुळं तर इथे हिरवी चटणीसुद्धा तयार झाली. त्यानंतर चिंचेची चटणी, चिंच गुळाची, त्यानंतर लाल चटणी आणि हिरवी चटणी. आता चिंच गुळाची चटणी मी मागच्या रेसिपीमध्ये टाकलेली होती, तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता. त्यानंतर 2 जणांसाठी भेळ बनवत आहोत, तर 2 जणांसाठी चुरमुरे घेतले. त्यानंतर मिक्स फरसाण घातलं भरपूर या ठिकाणी. त्यानंतर बारीक कट केलेला कांदा, अगोदर सगळ्या सुक्या जिन्नस जे आहे घालून घेऊया. त्यानंतर बारीक कट केलेलं टोमॅटो, हे मीडियम साईजचे 2 टोमॅटो कट केलेले बिया काढून जे आहे बारीक कट करून घेतलेले होते ते सुद्धा घातले. त्यानंतर यावर मस्त अशी ही सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया, कारण अगोदरच आपण चटण्या घातल्या तर भेळ जी आहे ना खूप जास्त प्रमाणात ओलसर होते. त्यामुळे ह्या सर्व जिन्नस जे आहे अगोदर व्यवस्थित मिक्स करून घेऊया, जेणेकरून आपल्या भेळला खूप जास्त ओलसरपणा येणार नाही आणि ती जी गाड्यावर मिळते ना तशी हलकी अशी ओलसर, चमचमीत, तिखट, गोड, आंबट चवीची सर्व ती भेळ या ठिकाणी बनवूया. त्यानंतर यामध्ये मी थोडीशी लाल तिखट चटणी 2 चमचे साधारण, त्यानंतर 2 चमचे हिरवी चटणीसुद्धा, आणि हिरवी चटणी तुम्हाला हवं तर या ठिकाणी तुम्ही चटण्यांचं प्रमाण कमी जास्त सुद्धा करू शकता. त्यानंतर मस्त अशी ही चिंच गुळाची चटणी. चिंच गुळाची चटणी जास्त घातली तरीसुद्धा चालते, कारण भेळ ही थोडीशी आंबट गोड चवीची सुद्धा असते. त्यामुळं साधारण मी इथे 2 ते 3 चमचे घातलेले आहे. आता परत ह्या सर्व जिन्नस जे आहे व्यवस्थित एकत्रित करून घेऊया, म्हणजे ह्याचे चटणी आहेत ना सगळीकडं व्यवस्थित मिक्स होतील. हवं तर तुम्ही हाताच्या साह्याने जरी मिक्स केलं तरीसुद्धा चालेल, पण हाताने आपण जास्त मिक्स केलं ना भेळ जास्त अशी चिवट होते आणि जास्त प्रमाणात ओलसर होते. त्यामुळे मी इथे लाकडी चमचा वापर केलेला आहे. हवं तर तुम्ही स्टीलचा चमचासुद्धा वापर करू शकता. त्यानंतर संपूर्ण जिन्नस व्यवस्थित एकत्र झाल्या, चटण्यासुद्धा व्यवस्थित मिक्स झाल्या आणि तुम्ही पाहू शकता भेळला छान असा हा हिरवा, लाल आणि थोडासा चॉकलेटी चिंच गुळाच्या चटणीचा रंग जो आहे आलेला आहे आणि मस्त अशी ही आपली चमचमीत भेळ तयार आहे. यामध्ये साधारण आपण 1 ते 2 जिन्नस अजून घातल्या की गाड्यावर मिळते ना त्याच पद्धतीची आपली भेळ तयार होईल. आता यामध्ये चिंच गुळाची चटणी घातलेली आहे, पण लिंबू घातला नाही तर भेळ अपूर्ण आहे. त्यामुळं अर्ध्या लिंबाचा रससुद्धा घालून घेतला आणि थोडीशी वरून मस्त अशी ही हिरवीगार कोथिंबीर आणि वावा काय भेळ तयार झाली पहा. तुम्ही हवं तर यामध्ये चाट मसाला घालू शकता. त्यानंतर जी खुसखुशीत पापडी आपण बनवतो ती कुस्करून घालू शकता. तुम्हाला हवं तर आणखीन 1-2 वस्तू तुम्ही यामध्ये मिक्स करू शकता आणि अशा पद्धतीने मस्त आपली ही भेळ तयार झाली. आता कैरीचं सीजन आहे त्यामुळे मी कैरीचे सुद्धा तुकडे करून ठेवलेले आहे. कैरीचे सुद्धा तुकडे वरून घेऊया. हवं तर तुम्ही यामध्ये सरी मिक्स केले तरीसुद्धा चालेल आणि लगेचच
चटपटीत अशी ही भेळ सर्व करायला घेऊया. तर मस्त अशी ही भेळ वरून छोटे छोटे असे हे कैरीचे तुकडे, तोतापुरी कैरीचे तुकडे या ठिकाणी मी वापरत आहे, कारण हे खूप जास्त आंबट नसतात. वरून थोडीशी नायलॉन शेव आणि हवं तर तुम्ही यामध्ये वरून थोड्या चटण्यासुद्धा घालू शकता, कांदा टोमॅटोसुद्धा घालू शकता. आणि मस्त अशी ही आपली चटपटीत भेळ तयार झाली. रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा.